नमस्कार. गर्जना संघटनेने आजरा भागातील आजरा गडिंग्लज या भागामध्ये ज्या प्रकारे झाडांची कत्तल सुरू आहे त्या विषयामध्ये आपल्या जिल्ह्याचे प्रमुख वन खात्याचे श्री गुरुप्रसाद साहेबांना निवेदन दिले होतं. त्या निवेदनाच्या आधारावर कार्यवाही करण्यासाठी संबंधित चौकशी अधिकारी आज या ठिकाणी आलेले होते. त्यामध्ये पीडित जे आहेत इडके कुटुंबीय म्हणा, धामणे ग्रामपंचायतीतले नागरिक म्हणा आणि इतर सगळे नाताजी वगैरे आम्ही सगळे एकत्र आहोत. या ठिकाणी आपण या चौकशीसाठी आलो होतो. आमचे जबाब झालेले आहेत. धामणे ग्रामपंचायतीमध्ये सार्वजनिक झाड जे होतं ग्रामपंचायतीने मनमानी कारभार करून ज्या प्रकारे तोडलेलं आहे त्याच्यावर कारवाई आज सुरू झालेली आहे. संबंधित वाहन त्यामध्ये असलेले हत्यारं हे सगळे जप्त करण्याची कारवाई वन खात्याने सुरुवात केलेली आहे. लवकरच त्याचा पुढची प्रक्रिया सुरू झालेली असेल. केळकेताईंच्या शेतामध्ये ज्या प्रकारे झाडं तोडलेली होती त्याची चौकशी झालेली आहे. त्यामध्ये सुद्धा पुढील कारवाई करण्याचं आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेलं आहे. या सगळ्या प्रक्रियेमध्ये ज्या अधिकाऱ्यांनी दिरंगाई केलेली आहे, जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेलं असेल त्यांच्यावर सुद्धा हे वन खातं कारवाई करेल असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. त्यामुळे आम्ही सगळ्या लोकांना आवाहन करतो, नागरिकांना आवाहन करतो, असं ज्या ठिकाणी झाड तोडलं जात असेल परमिशन घेऊन असू द्या नसू द्या तुम्ही वन खात्याला नक्की कळवा. वन खात्याचे अधिकारी त्यामध्ये कारवाई करतील. विथ परमिशन असेल तर सोडून दिले जाईल, पण विदाऊट परमिशन जर झाड तोडलं जात असेल कोणतंही खाजगी जमिनीतलं असू द्या किंवा जंगलातलं असू द्या किंवा रस्त्यावरचं असू द्या त्याच्यावर कारवाई होण्यासाठी प्रत्येक नागरिकाने त्याच्यामध्ये कर्तव्य दक्ष राहिलं पाहिजे असं आम्ही आपल्याला आवाहन करतो. आणि अशा प्रकारे कोणत्याही अन्यायामध्ये कोणी थांबू नये असं आमचं म्हणणं आहे.